प्रकरण 11. विविध नैसर्गिक प्रदेशांबद्दल आपण या पाठात शिकणार आहोत. चला तर मग. आत्तापर्यंत आपण हवामानाच्या प्रमुख अंगांची आणि त्यांच्या जागतिक वितरणाची माहिती करून घेतली. जीवावरणाचा अभ्यास करताना आपण मृदेचा अभ्यास केला. यावरून एक गोष्ट लक्षात येते की पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात हवामान, मृदा आणि वनस्पती यात भिन्नता आढळते. तरीही पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडात विशिष्ट अक्षवृत्तांच्या भागात हवामान, वनस्पती आणि प्राणीजीवन सर्वसाधारणतः सारख्याच प्रकारचं असल्याचं दिसून येतं. अशा प्रकारे नैसर्गिक पर्यावरणात सारखेपणा आढळणाऱ्या प्रदेशांना नैसर्गिक प्रदेश असं म्हणतात. हवामान, मृदा, वनस्पती, प्राणी हे सर्व नैसर्गिक पर्यावरणाचे घटक आहेत. या सर्वांचा नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणून मानव उपयोग करून घेतो. त्यामुळे वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशात मानवी जीवनही वैशिष्ट्यपूर्ण असतं. नैसर्गिक प्रदेशांच्या अभ्यासात त्या प्रदेशातील नैसर्गिक पर्यावरणाचा अभ्यास केला जातो. तसंच त्या प्रदेशातील लोकांनी साधलेला विकास, त्यांची जीवन पद्धती, तेथील पर्यावरणीय समस्या आणि त्यावर त्यांनी केलेले उपाय यांचाही अभ्यास महत्त्वाचा असतो. या पाठात आपण जगातील नैसर्गिक प्रदेश आणि त्यांची वैशिष्ट्ये यांची माहिती करून घेणार आहोत. रंगीत आकृतीमध्ये दिलेला जगाचा नकाशा पहा. या नकाशात वेगवेगळे नैसर्गिक प्रदेश दाखवले आहेत. आपण तापमानाच्या पाठात उष्ण, समशीतोष्ण आणि शीत असे 3 पट्टे विचारात घेतले. नैसर्गिक प्रदेश हा 3 पट्ट्यांशी संबंधित आहे. म्हणून नैसर्गिक प्रदेश ठरवताना त्यांचाही विचार केला जातो. प्रादेशिक हवामान, वनस्पती आणि मृदा या घटकांच्या आधारावर जगातील सर्व भूभाग प्रमुख 12 नैसर्गिक प्रदेशात विभागले जातात. पर्वतीय आणि सतत बर्फाच्छादित असणारे प्रदेश वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र नैसर्गिक प्रदेश मानले जातात. पुढील कोष्टकात नैसर्गिक प्रदेश आणि त्यांची ठळक वैशिष्ट्ये दिली आहेत, ती समजावून घेऊया. या कोष्टकाचा आणि रंगीत आकृतीमध्ये दिलेल्या नकाशाचा एकत्रित अभ्यास करूया. उष्ण पट्ट्यातील नैसर्गिक प्रदेशांविषयी अधिक माहिती पाहूया. 1. विषुववृत्तीय प्रदेश. वर्षभर पर्जन्य, जास्त तापमान, कमी वार्षिक तापमान कक्षा आणि घनदाट सदाहरित वने. 2. उष्ण पट्ट्यातील गवताळ प्रदेश. विशिष्ट कालावधीत पर्जन्य, उंच आणि दाट गवत, तुरळक वृक्ष. 3. मान्सून प्रदेश. ऋतूनुसार वारे दिशा बदलतात. ठराविक ऋतूत पर्जन्य आणि वनांचा प्रकार पर्जन्यानुसार बदलतो. 4. उष्ण वाळवंटी प्रदेश. अतिउष्णता आणि अत्यल्प पर्जन्य, कमीत कमी पाने असलेल्या आणि काटेरी वनस्पती. समशीतोष्ण पट्ट्यातील नैसर्गिक प्रदेश. 5. भूमध्य सागरी प्रदेश. कोरडे उन्हाळे आणि हिवाळी पर्जन्य, रुंदपर्णी वनस्पती. 6. दमट हवामानाचा उपोष्ण प्रदेश. हा चीनी प्रकार आहे. सौम्य हिवाळा. बहुतांशी खंडांच्या पूर्व भागात हा प्रदेश आढळतो. रुंदपर्णी सदाहरित वने आणि गवताळ प्रदेश. 7. खंडांतर्गत दमट हवामानाचा प्रदेश. प्रदीर्घ उन्हाळा आणि थंड हिवाळा. बहुतांशी आवर्त पर्जन्य, पानझडी आणि सूचीपर्णी वृक्ष असलेली मिश्र वने. 8. समशीतोष्ण गवताळ प्रदेश. उन्हाळा आणि हिवाळ्यातील तापमानात मोठा फरक. पर्जन्य कमी आणि मर्यादित कालावधीत. कमी उंचीचं गवत. उत्तर अमेरिका खंडाच्या पूर्व किनारपट्टीलगत शीतप्रवाह असल्यामुळे किनारे हिवाळ्यात गोठतात. उत्तर अमेरिकेतील या भागास सेंट लॉरेन्स प्रकारचा प्रदेश असं म्हणतात. 9. खंडांतर्गत शुष्क हवामानाचा प्रदेश. खंडांच्या अंतर्गत भागात असल्याने अतिशय कमी पर्जन्य, खुरट्या वनस्पती. 10. पश्चिम युरोपीय हवामानाचा प्रदेश.
पश्चिमी वाऱ्यांच्या आवर्तापासून पर्जन्य, सूचीपर्णी वृक्ष आणि कमी उंचीचं गवत. शीतपट्ट्यातील नैसर्गिक प्रदेशांविषयी आणखी समजावून घेऊया. 11. तैगा प्रदेश. हिवाळा आणि उन्हाळा यातील तापमानात खूप फरक, सूचीपर्णी वने. 12. टुंडा प्रदेश. अतिशय थंड हवामान, बर्फाच्छादित क्षेत्र, अतिशय कमी जीवनकाळ असलेल्या वनस्पती. 13. पर्वतीय प्रदेश. हवामानात उंचीनुसार बदल होतो, त्यामुळे विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी प्रदेशाच्या उंचीनुसार येथे आढळतात. 14. सदा बर्फाच्छादित प्रदेश. वर्षभर गोठण बिंदूपेक्षा कमी तापमान, वनस्पती आणि प्राणी अभावानेच आढळतात. वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशात पर्यावरण आणि उपलब्ध साधन संपत्तीमध्ये खूप फरक असतो. साधन संपत्तीचा वापर हा त्या प्रदेशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो. त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास आणि सांस्कृतिक जडणघडण यांचाही लोकजीवनावर प्रभाव असतो. प्रादेशिक भूगोलात यांचा अभ्यास केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे हे प्रकरण संपतंय. मला आशा आहे की तुम्हाला हे प्रकरण शिकणं आनंददायी वाटलं असेल. तुमच्याकडे माइंड मॅप पाहण्याचा पर्याय आहे, जेणेकरून लवकर उजळणी होईल. आणि प्रश्नोत्तर विभाग स्वाध्यायाच्या अभ्यासासाठी दिलाय. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. पुन्हा भेटू.